राज्यात महापालिकेचं बिगुल वाजलं आहे आणि सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला लागले आहे. आपण आता प्रभाग क्रमांक 27 मधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढणारे उमेदवार आपल्यासोबत आहे. त्यांची नेमकी कशी तयारी चालू आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, कशी तयारी चालू आहे? तुम्ही प्रभागात फिरताय, काय प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत? मुळात तुम्हाला मी हे आश्वासनपूर्वक नाही तर विश्वासाने सांगतो, आम्ही तयारी करत नाहीये. गेल्या 8-9 वर्षापासून, गेले 25 वर्षापासून आम्ही सामाजिक क्षेत्रात आहोत, राजकीय क्षेत्रात आहोत. लोकांची जमिनीवर उतरून कामे करत आहोत. त्यामुळे आम्हाला फक्त लोकांशी भेटायचं आहे, त्यांची संवाद साधायचा आहे. लोक आम्हाला भरघोस प्रमाणामध्ये मतदान करणार आहेत. ते बोलतायत की तुमच्यासारखे कार्यकर्ते आम्हाला पाहिजेत. आम्हाला असे कार्यकर्ते नको की ते नेत्यांच्या आवेशामध्ये येऊन गाड्यामध्ये, कारमध्ये बसून पर्यटन स्थळाला भेट देतात. तसे कार्यकर्ते आम्हाला नको, तर जमिनीवर उतरून लोकांचे काम करणारे कार्यकर्ते पाहिजेत. आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळतोय. नवी पेठ असेल, लोकमान्य नगर असेल, दांडेकर पूल असेल, दत्तवाडी असेल, राजेंद्र नगर असेल, परिदर्शन भाग असेल, लोक स्वागत करतात. काल परिदर्शनामध्ये झालेल्या रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद भेटला आणि लोकांनी स्वतःहून आमचं औक्षण करत होते, सांगत होते. म्हणजे मला तुम्हाला आता सांगायला अभिमान वाटतो की आम्ही सामान्य घरातले असून सुद्धा अनेक महिला, अनेक आमचे ज्येष्ठ नागरिक, तरुण स्वतःहून पुढे येतात. काही दादा मदत लागली तर सांगा, आम्ही तुमच्याकडे पैसे खर्च करतो, आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाही आहेत. आणि अशा पद्धतीनं प्रतिसाद भेटत असताना किमान 5 ते 10 हजार मतांच्या फरकानं प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या प्रभागातील लोक आम्हाला निवडून देणार आहेत. त्याचा आजच आम्हाला प्रत्यय आलेला आहे. आणि आम्हाला का निवडून द्यावं, तर 24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता कोण असेल तर धनंजय जाधव, विष्णू अर्णवळ, अक्षता लांडगे, आमच्या दीपलिताई बारोकर, ही लोकांसाठी काम करणारे लोक आहेत. आणि ही जी बाकीची मंडळी आहेत, सत्याच्या हव्यासापोटी आत्ता राजकारणात उतरली आहेत. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा असं करणारे हे लोकांना लाथाडण्याचं काम आता ही प्रभाग क्रमांक 27 मधील जनता आणि पुणे शहरातील जनता करत आहे. तुम्ही भाजपमध्ये आला होता, आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलाय. काय करणार आता? कशी तयारी? नाही, बघा, ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, कुठल्याही पक्षाची निवडणूक नाहीये. लोक काम करणाऱ्या लोकांना निवडून देतात, सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला निवडून देतात, 24 तास उपलब्ध असणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून देतात, ज्येष्ठ नागरिकांची कामं करणाऱ्या लोकांना निवडून देतात, आमच्या महिलांची कामं करणाऱ्या लोकांना निवडून देतात, आमच्या तरुणांचे प्रश्न असतील त्यांना रोजगार मिळवून देणाऱ्या लोकांना निवडून देतात. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या ज्या सुखसुविधा दिल्या जायला पाहिजेत त्या मिळवून देणाऱ्या लोकांना निवडून दिलं जातं. आणि 4ही उमेदवार आम्ही तसे आहोत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा तर आता विशेष राहत नाही. भारतीय जनता पार्टीला लोक आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा येणार, हे मी तुम्हाला आता ठामपणे सांगतो. नाही तर विश्वासाने तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आणि भाजपाकडून का डावललं जातंय? निष्ठावंत जे कार्यकर्ते ज्यांनी काम केले त्यांना का डावललं जाते? आता तुम्हाला मी एक सांगितलं आधीच की सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. कार्यकर्त्याला डावलायचं, कार्यकर्त्याला विश्वासात घ्यायचं नाही. गेले 25-25 वर्ष, 30-30 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लाथाडण्याचं काम म्हणजे काय, तर तुम्हाला सत्ता येण्यासाठी, सत्तेतनं पैसा मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही दुसऱ्या पार्टीतल्या लोकांना आज घेऊन नगरसेवक बनवताय. अरे, ज्यांनी त्याचं आयुष्य घालवलं त्या भारतीय जनता पार्टीमध्ये, त्या कार्यकर्त्यांनी काय चूक केली होती? माझ्यासारखा कार्यकर्ता पुणे महानगरपालिकेची नोकरीचा राजीनामा देतो, भारतीय जनता पार्टीसाठी निवडणुकीला उभा राहतो आणि निवडून येतो. आणि पुन्हा आपण मुद्दाम गटबाजी करून त्या ठिकाणी मला नाकारण्याचा प्रयत्न करता, तिकीट नाकारण्याचा प्रयत्न करता. माझ्यातला कार्यकर्ता कधी गप्प बसणार नाही. पुणेकरांच्या सेवेसाठी मी आता निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो आहे. आणि 100% सांगतो तुम्हाला, मला पुन्हा एकदा आमच्या भागातली लोक निवडून देतील. दादा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, काय वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे आपल्याला? आपण बघितलं असेल की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे पुणेकरांचा म्हणजे कामच आहे की राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं एक संच झाला आहे. आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता येऊन गेलेली आहे आणि परत ते सत्तेचं संकेत दिलेलं आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी आले एकत्र म्हणजे पुणे महानगरपालिकेवर 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच महापौर होणार. ताई, तुम्ही जो हा प्रभाग आहे हा फिरलाय, काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात, काय समस्या आहेत, तुम्ही कशा त्या सोडवणार? आपल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, जसे की पाण्याच्या समस्या असतील किंवा बेरोजगारीच्या असतील
किंवा अजून बचत गटाच्या महिलांच्या काय असतील किंवा खास करून महिला सक्षमीकरणासाठी ठोस अशी पावलं उचलली पाहिजे. आत्ता जर नाही निर्णय घेतला तर पुढं भविष्य आहे आपलं, त्याचं काय हे नाहीये. कारण मग महिलांच्या खूप तक्रारी असतात खास करून की काय तक्रारी आहे? म्हणजे त्यांना काहीतरी हाताला चालना हवी असती, घर बसल्या बसल्या काहीतरी त्यांना उद्योग हवा असतो छोटा मोठा, मग ते त्यांना हवं तसं प्रमाणात मिळत नाहीये. मग अशा ह्याच्यामध्ये मग महिलांच्या मागण्या आपण पूर्ण कशा करता येईल ह्याचा पण विचार करतो. आपल्याला आता ह्या प्रभागामध्ये जर तुम्ही निवडून आला तर काय वेगळं काय पाहायला मिळणार 5 वर्षांमध्ये? माझी पत्नीच उभी राहते. आम्ही महिला सक्षमीकरणाबाबत चांगलं काम करणार आहोत. ज्या स्वयंरोजी संघटना आहेत त्या स्थापन करून महिलांना कसा रोजगार निर्मिती करता येईल आणि त्याच कशा त्या घटनेचे मालक होतील याबाबत आम्ही कटाक्षाने काम करणार आहोत. ताई, तुम्ही प्रभागामध्ये फिरला, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्याच्यात काय? लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला. आमच्या पाठीशी उभे आहेत ते आणि खूपच आम्हाला चांगला आहे त्यांचा सपोर्ट आहे. पहिल्यांदा लढताय, काय भावना आहे? काय समस्या आहे प्रभागामध्ये फिरलाय, काय समस्या आहे लोकांच्या आणि तुम्ही कशा त्या सोडवणार? समस्या खूप वेगवेगळ्या समस्या आहे. आपला हा जो प्रभाग 27 आहे ह्यामध्ये पर्वती गाव, लक्ष्मीनगर, पर्वती दर्शन हा वरचा जो भाग आहे जो पर्वती मतदारसंघातला भाग आहे. तसंच खाली नवी पेठ, राजेंद्रनगर, दत्तवाडी हा असा एक भाग आहे. तर ह्याच्यात सोसायट्या पण आहेत खूप साऱ्या आणि खूप सारे वस्ती भाग पण आहे. त्या वस्ती भागातले प्रश्न वेगळे, सोसायट्यांमधले प्रश्न वेगळे. सोसायटीतल्या लोकांच्या जास्त अपेक्षा नाही. सोसायटीतल्या लोकांच्या अपेक्षा फक्त एवढीच की स्वच्छता व्यवस्थित असली पाहिजे सगळीकडं. पार्किंग वाकडं तिकडं कुठं राहिलं नाही पाहिजे. सगळीकडं पार्किंगच्या समस्या ज्या वाढलेल्या आहेत त्याचं कुठंतरी नियोजन झालं पाहिजे. आणि आजपर्यंत बाकी गेली 15-20 वर्ष मी स्वतः जे बघतोय, मी आजपर्यंत सत्तेत नव्हतो, फक्त नगरसेवक म्हणजे नळगटार रस्ते एवढंच असतो असं एक हे झालंय, मानसिकता झालेली. पण तेवढाच नसतो तो. नगरसेवकाची खूप साऱ्या भूमिका असतात, तो खूप साऱ्या भूमिका करू शकतो. महानगरपालिकेत जवळजवळ 41 विभाग आहेत वेगवेगळे. त्या विभागांची नावं सांगितलं तर तुम्हाला अतिक्रमण विभाग असतो, आपलं बांधकाम विभाग असतो, असे शेकडो विभाग असतात वेगवेगळे. आणि त्या विभागातली कामं जर करायची असतील तर महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या समस्या सोडवायला फार वेळ लागत नाही. फक्त तो तुमचा कनेक्ट पाहिजे त्या लोकांशी आणि त्या समस्या तुम्हाला सोडवता आल्या पाहिजे. वस्ती भागातल्या समस्या फक्त काय असतो, मोस्टली तर सगळ्यात जास्त म्हणजे जिथं एकदम गजबजलेलं आहे, जिथं एखादी एसआरए होऊ शकते चांगली, तिथे एसआरए होत नाही. तर त्या अशा लोकांचा प्रश्न आहेत. परत काही पाण्याचे प्रश्न असतात, तिथं राहणाऱ्यांना कचऱ्याच्या समस्या खूप सारे भेडसावतात. आणि जो माणूस 10x10 मध्ये राहतो त्याला काय काय फेस करायला लागतं हे आम्ही अनुभवलेलं पण आहे आणि पाहतोय पण आम्ही. त्या नागरिकांच्या समस्या सोडवायला आपल्याला महानगरपालिकेत जर अधिकाऱ्यांकडून कामं करून घ्यायची असतील, कुठल्या योजना राबवायच्या असतील, विविध योजनांच्या माध्यमातून पण आपण खूप सारी कामं करू शकतो. तर ह्यासाठी आपल्याला महानगरपालिकेत जाणं खूप गरजेचं असतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणारे, काय पुण्यात काय वेगळं चित्र पाहायला मिळणार? सन्माननीय अजितदादांनी दोन्ही गटांना एकत्र करून महानगरपालिकेचे इलेक्शन लढवावे असं चाललं होतं बऱ्याच दिवस. आणि नंतर योग आला आणि बऱ्याच ठिकाणातनं माझ्यासारखे उमेदवार त्या गोष्टीला एक चांगला संदेश समजून आम्ही आलो. कारण की अजितदादांचं काम करायची पद्धत आम्हाला माहिती आहे. 5-6 वाजता उठून अजितदादा फील्डवरती असतात आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम करायचं असेल तर प्रत्येक नगरसेवक पदाला जो कोणी उमेदवार इच्छुक असेल तरी 6ला उठायची तयारी ठेवली पाहिजे, तरच तुमच्या भागातल्या समस्या तुम्ही सोडू शकता. त्यामुळं दोन्ही गट एकत्र आल्यामुळं 100% त्याचा फायदा सगळ्यांना होणार. आणि अजितदादांचा स्पीड सगळ्यांना माहिती आहे, कामाची पद्धत काय आहे, म्हणून आम्ही आमच्या सारखे सर्व कार्यकर्ते अजितदादांच्या बरोबर आम्ही आलेलो आहोत. नागरिकांना काय आव्हान करता? नागरिकांना एवढंच आव्हान करेल की आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे. खूप 8-9 वर्ष तुम्ही वाट पाहिली. नगरसेवक आता काहीतरी नवीन येऊन कामं करतील. 9 वर्षात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींना अजून तोंड द्यायला लागते. तरी पण आम्ही एवढंच सांगतो की आम्ही काम करणारे लोक आहे. आम्ही T20 वाले लोक आहोत, म्हणतो ना, बॅटिंग करणारे लोक आहोत आम्ही. आम्हाला पूर्ण एखादं काम सांगितलं 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर नाही लागत. आम्हाला काम सांगितलं की आम्ही एका दिवसात काम करणारे लोक आहोत. आमच्याकडं अभिजितदादा बारावकर सारखी व्यक्ती आहे ज्याला प्रशासनाचा खूप मोठा अनुभव आहे.
जर अशोकजी हरनोळांसारखी व्यक्ती आहे. अशोक भाऊंचं काम असं आहे की गल्ली बोळात अशोक भाऊला सगळेजण ओळखतात. टू व्हीलर काढून प्रत्येकाची कामं करत असतो. मी अवेलेबल नसेल तर अशोक भाऊ अवेलेबल असेल. जर अशोक भाऊ अवेलेबल नसेल तर मी अवेलेबल असेल. आम्ही युनिटीने काम करायचं ठरवलं पहिल्यापासून. म्हणजे असं कधी कुठला व्यक्ती म्हणला नाही पाहिजे की मी याला फोन केला पण हा कुठेतरी कामात अडकला होता, मला याला भेटायला वेळ लागली. आम्ही चौघं अवेलेबल असू या कामासाठी नक्कीच. तर हे होते प्रभाग क्रमांक 27 मधले उमेदवार, ज्यांनी सांगितलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर पुण्याला नक्कीच फायदा होणार आहे आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार आहे, असेही त्यांच्याकडनं सांगण्यात आले आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.